हे शरद पवार दिवसेंदिवस शिवसेना संपवत आहे. असं नाही, कुटुंब होतं ते मूळ विचारांपासून दूर जात आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र या कुटुंबाची विभागणी हे आठवलं. आणि सगळ्यात मोठा अवमान मतदारांचा हा त्या दिवशी झाला ज्या दिवशी आम्ही महायुती सोडून महाआघाडीत गेलो. सर, माहीम मतदारसंघ फार इंटरेस्टिंग असा झाला आहे, कारण आपण आहात, उभाटाचे महेश सावंत आहेत आणि अमित ठाकरे जे आहेत मनसेमधून, त्यांचा डेब्यू आहे. काय सांगाल? लोकशाहीमध्ये निवडणुका हा एक मोठा उत्सव असा समजला पाहिजे आपण. मग ते स्पर्धात्मक त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. प्रत्येक पक्ष आपल्या वैचारिक विचारांची जी देवाणघेवाण ही मतदारांशी करतो आणि मतदारांना योग्य वाटतं त्या ठिकाणी ते मतदान करतात. हा संपूर्ण मतदारसंघ हा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे. या मतदारसंघात दुसरी जमेची बाजू आहे की मी जवळजवळ 3 वेळा आमदार असल्यामुळे घरात, गल्लीत, वाडीत, चाळीत आपण जाल तिथे छोटं मोठं नागरी काम किंवा नागरिकांच्या सुविधांचं काम आपल्याला मुंबई शहरातले जे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ते बऱ्यापैकी माझ्याकडे बनवले. दादर माहीममधली जी गार्डन्स आहेत ती बनवली, चौक बनवले. जी नागरी कामं आणि लोकांच्या अपेक्षित अशी कामं ही सगळी जवळजवळ झाली आहेत. मोठे प्रश्न जे आता नव्याने तयार झालेले आहेत त्या ज्या सामूहिक पुनर्विकासाचे आहेत, जुन्या इमारतींचे जे प्रश्न आहेत त्यांच्या पुनर्विकासाचे ते आहेत. आणि त्याचा DC रूलमध्ये या सरकारने खूप मोठा बदल केल्यामुळे भविष्यात हे प्रश्नसुद्धा आपण मार्गी लावू आणि त्यासाठी आमचा अट्टास आहे की हेच मुख्यमंत्री हे पुनश्च मुख्यमंत्री बनावेत आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तुम्ही म्हटलं की जे इश्यूज आहेत म्हणजे माहीम कोळीवाडा झालं, फिशरमेन्स कॉलनी झालं, ह्याचा सुद्धा पुनर्विकास होणार आहे का? तिथल्या इमारती पण फार मोडकळीस झालेल्या आहेत. फिशरमॅन कॉलनीमध्ये जे पोलीस वसाहत आहे ह्या पोलीस वसाहतीच्या 10-12 बिल्डिंगसाठी इतिहासात कधीच नव्हतं एवढा निधी मी फक्त दुरुस्तीसाठी आणला. DPTCमधनं साधारण 15 कोटी रुपये ह्या दुरुस्तीसाठी आणला. इतर जी फिशरमॅन कॉलनी आहे ती मुंबईचं हृदय आहे. ते हृदय हे काही दिवस, काही वर्ष, जवळजवळ 20 वर्ष कोणाच्या तरी ताब्यात होतं आणि त्यामुळे त्या संपूर्ण वसाहतीचा विकास होत नव्हता. आज नवीन केलेला DC रूलमुळे, सामूहिक विकासामुळे तिथल्या भाडेकरूंना साधारणतः 850 ते 900 चौरस फुटाची जागा मिळू शकते अशा प्रकारचं एक वास्तव तिथे तयार झालेलं आहे आणि त्याचा फायदा त्या रहिवाशांना, माहीममधल्या सगळ्यांना मिळावा अशी भावना आहे. भविष्यात हे काम निश्चित आम्ही करू आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. साधारणतः जुना इमारती ज्या आहेत त्या साधारण 15,800 ह्या उपकर प्राप्त इमारती आहेत. अनेक ठिकाणी मालक या परवानगी दुरुस्तीसाठी पुनर्विकासासाठी देत नव्हते आणि म्हणून याचा पुनर्विकास होत नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या या 70 वर्षात फक्त 4,000 इमारतींचा पुनर्विकास झाला. त्यामध्ये सुद्धा आता DC रूलमध्ये बदल करून मालकाच्या परवानगीशिवाय ह्या इमारती पुनर्विकसित होऊ शकतात. हे या युती सरकारने केलेलं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं आहे की तोही प्रश्न धसाच लागेल आणि सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असा जो त्यांचा घराचा प्रश्न आहे तोही संपेल. साधारणतः सामूहिक पुनर्विकासाचे अनेक प्रस्ताव हे आम्ही मांडलेले आहेत, सुरू केलेले आहेत. साधारण 4,000 मीटरपेक्षा मोठा प्लॉट एरिया झाला तर त्या प्लॉटवरच्या रहिवाशांना 405 ऐवजी 580 चौरस फुटाची जागा मुक्त मिळू शकते, मोफत मिळू शकते. आणि तशा प्रकारचे प्रयत्न हे आम्ही दादर माहीम प्रभादेवीमधल्या 12 ठिकाणी करतो आहे. याचाच अर्थ संपूर्ण लक्ष हे पुढील कालावधीमध्ये हे पुनर्विकास आणि मुंबईकरांचं एक चांगलं घर मिळावं या दृष्टीने आपले असणार आहेत. तुम्ही जर जिंकून आला तर तुम्ही ह्या सगळे इश्यूज हँडल करणार आहात?
की याच्या व्यतिरिक्त अजून काही मी pipeline मी आहे? आत्ताच या सगळ्या प्रश्नांना स्पर्श केलेला आहे, हम्म, सुरुवात केलेली आहे. हम्म, काही ठिकाणी एक चांगल्या लेवलपर्यंत हे आलेलं आहे. पण जर आपल्याला पुढचा कालावधी सगळा मिळाला तर हे सगळे प्रश्न सहजरित्या आपल्याला सोडवता येतील. सरकार सकारात्मक आहे, मुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्यासाठी आम्हाला निश्चित निवडून येणं आणि जनतेचे प्रश्न सोडवणं या काळाची गरज आहे. बरं, आपण 3 टाइम MLA आहात आणि आत्ता आपण बघतोय की जे काही रिजनल पार्टीज इन्व्हॉल्ड आहेत या मतदारसंघामध्ये, तर तुम्हाला वाटतं का की हे फार चॅलेंजिंग आहे किंवा नाही आहे, जे कोणी उमेदवार आहेत? निवडणूक म्हणजे एक स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार. समोरचा स्पर्धकच नाही असं म्हणणं हम्म, म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणं. म्हणून मला असं वाटतं की मी या सगळ्या स्पर्धांमध्ये 6 वेळा विजयी झालेला आणि तळागाळात लोकांच्या 365 दिवस कामाला धावणारा असा सर्वसामान्य बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला यश हे निश्चित येईल. बरं, असं असून सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमच्यावर फार दबाव होता की इथून माघार घ्या, आणि हे सगळं सुरू होतं तुमचं की घ्यायचं की नाही, आणि बरंच घडामोडी झाल्या, त्याबद्दल काय सांगाल? एक खरं आहे की जनमानसाचे किंवा मतदारसंघातल्या मतदारांची भावना मोठी होती की आपल्यातलाच कोणीतरी ज्यांनी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे, जो सहज भेटतो, कुठेही भेटतो. म्हणजे आम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, कशावरही पत्र जर त्यांना हवं असेल तर आम्ही गाडीत सुद्धा देतो, रस्त्यावर फुटपाथवर उभे राहून सुद्धा देतो. त्यासाठी खास ऑफिसला या असं काही होत नाही. कोणी फोन केला तर मी येऊ का तुझ्या घरी, ही आमची कार्यपद्धती आहे. आणि म्हणून लोकांना असं वाटतं की असाच आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला असावा. आणि जनतेचा प्रचंड मोठा पाठिंबा आणि उत्साह होता की मी उमेदवारी मागे घेऊ नये. जनमानसाचा कौल आहे, त्याचा आदर राखला पाहिजे. म्हणून मी तेच ठरवलं होतं की सर्वसामान्य नागरिकांना, आपल्या मतदारांना जे हवं आहे ते आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणून अनेक दबाव असून सुद्धा शेवटी बाळासाहेबांच्या तालमीत 40 वर्ष मी काम केलं. अशा काही दबावाला घाबरणाऱ्यापैकी मी नव्हतो आणि म्हणून ही उमेदवारी भरली. आणि आपल्यासमोर उमेदवार म्हणून आहे जनता जनार्दनाचे आशीर्वाद आहे, त्यामुळे निवडून येईल असा विश्वास पण आहे. जेव्हा तुम्ही राज ठाकरेंना भेटायला गेलात, हो. पण त्यांनी वेळ नाही दिला या संबंध, आणि मग तुम्ही आता म्हणाल की तुम्ही महायुतीचे कॅन्डिडेट आहात, पण तुम्ही म्हणाल की तुम्हाला सांगण्यात आलं होतं की भेटा, जे काही बोलणं होईल त्यावरून. समजा भेट झाली असती तर ह्यामध्ये काही बदल झाला असता का? तुम्ही 100% माघार झालं असतं. घेतली असती का? नाही, असं आहे की एकनाथजी शिंदे साहेबांची इच्छा अशी होती की हे सगळे प्रश्न राजसाहेबांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे हा सगळा प्रश्न हा सामोपचाराने संपावा. मी त्यांना असं सांगत होतं की काही गणिते सांगितली होती, तर ते म्हणाले एक काम करा, तुम्ही जाऊन राजसाहेबांना भेटा, राजसाहेबांना ती समजवा, आणि राजसाहेब जो निर्णय देतील तो सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, त्यांचा निर्णय अंतिम तुमच्यासाठी राहील. आणि म्हणून आम्ही गेलो होतो. समाधानाने आमचे काही कार्यकर्ते 4 जण पाठवले होते. मी अगदी पावलाच्या अंतरावरती होतो. राजसाहेबांना भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्याकडनं निरोप आला की मला कोणाला भेटायचं नाही आणि ज्यांना उभं राहायचं त्यांनी उभं राहून. त्यामुळे शेवटी उभं राहणं हाच पर्याय माझ्यासमोर होता. बरं, तुमच्या आता एक इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं की जनतेला गरज होतीच तुमची, आणि जातीपातीचं राजकारण फार होतंय, लोकांना हा त्रास होतोय. तुम्ही कोणत्या पक्षाला अनुसरून हे म्हणताय? मी जातीपातीचं नाही म्हणेन, किंवा माहीम मतदारसंघ हा बहुरंगी, बहुढंगी असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात खूप आदर्शमय आणि आदर असणारी काही तीर्थक्षेत्र आहेत, ज्याला आपण नमन वंदन करतो. सावरकरजी असेल, बाबासाहेब आंबेडकरजी असतील, बाळासाहेब असतील, किंवा सिद्धिविनायकाचं मंदिर असेल, ही सगळी जी आपण आम्ही त्यांना तीर्थक्षेत्र म्हणतो, ही सगळी इथे आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ हा सगळ्याच विचारसरणीला पुढे घेऊन जाणार आहे. इथे कोणाचा मान राखावा आणि कोणाचा अवमान राखावा
असं नाही, तर सगळी ही जी मंडळी आहेत ती आदरणीय आहेत आणि त्यांचा आदर राखण्यासाठी सर्व समाजाने संघटित काम करावं आणि मतदारसंघाचा विकास करावा ही भावना आहे. आपण पाहिलं की लोकसभामध्ये कुठेतरी महायुतीला हे मायनॉरिटीचे वोट्स नाही मिळाले, जे महाविकास आघाडीला मिळाले. तर या मतदारसंघामध्ये आपण जसं म्हटलं की सगळेच कॉस्मोपॉलिटन आहेत, मराठीसुद्धा आहेत, कॅथलिकसुद्धा आहेत, थोडे मुस्लिमसुद्धा आहेत. तर ह्याचे मत मिळतील का तुम्हाला, त्यांची मतं? यावेळीचे मतदान किंवा विधानसभेचं मतदान हे वैयक्तिक संबंध आपले, मतदारसंघात केलेली कामं आणि तुम्ही शेवटी कसे वागता, लोक तुमच्याकडे बघत असतात, निहाळत असतात आणि त्यावरती त्यांचं मत तयार झालेलं असतं. त्यामुळे जात पात धर्म पंथ पक्ष या पलीकडे जाऊन आम्ही काम करतो आणि म्हणून मला असं वाटतं तशी काही अडचण इथे येणार नाही. बरं, इथल्या यूथसाठी तुमचे काही प्लॅन्स आहेत का? तुम्ही जर निवडून आलात तर इथल्या यूथसाठी काही करण्याचे मनुष्य आहे का? इथे आपली जी मैदानं आहेत काही, उदाहरणार्थ शिवाजी पार्क मैदान, ह्या मैदानाची वाटसुद्धा काही मंडळींनी लावली जे पूर्वी नगरसेवक होते. ते मैदान चांगलं करून इथल्या तरुणांसाठी ते खेळण्यालायक करावं म्हणून अनेक बैठका झाल्या आणि त्या मार्गाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रभादेवीमध्ये एखादं स्टेडियम असावं म्हणून तशा प्रकारची संमती आम्ही मुख्यमंत्री महोदयांची घेतलेली आहे आणि एका 3 एकर प्लॉटवरती ते स्टेडियम उभं राहील. त्याच्या बेसमेंटला साधारण पार्किंग होईल. माहीममध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी मृदुंगाचार्य मैदान वगैरे आहेत. ही मैदानं आज खेळत आहेत, पण म्हाडाच्या अधिकारात असल्यामुळे म्हाडाची संमती घेऊन या ठिकाणी सुद्धा जे क्रिकेट फुटबॉल खेळणारी मंडळी आहेत त्याच्यासाठी ती चांगली करून देणं, खास करून युवकांसाठी दादरी तशी बाजारपेठ आहे. बऱ्याच मुलांना आपण छोटे मोठे व्यवसाय त्या व्यवसायामध्ये सहकार्य केलं. मोठ्या प्रमाणात व्यवसाय उपलब्ध झाले पाहिजेत म्हणून वेगवेगळे काही प्रकल्प किंवा संकल्प घेऊन आपण पुढे जाऊ. बरं, तुमच्यामध्ये महेश सावंतजी की अमित ठाकरे हे तुमच्यामध्ये तुम्ही कोणाला प्रतिस्पर्धी म्हणून बघता, एक स्ट्रॉंग ऑपोनंट म्हणून? असं आहे की दोन्ही ते सारखेच आहेत. ते कधी कोणाला मदत करतील एक दुसऱ्याला हे आपल्याला लक्षात येणार नाही. दोन्ही ठाकरेच आडनाव आहे, त्यामुळे ते कधी एकत्र येतील आणि कोण कधी विड्रॉ होईल हे आज सांगणं कठीण आहे. फक्त मला एवढंच कळतं, मी माझ्या नावावर नाही तर मी माझ्या कामावर आहे आणि मतदारांच्या जी काही इच्छा आहे त्यावरती मी उभा आहे आणि मी मतदारांच्या आशीर्वादाने निवडून सुद्धा येईल. बरं, मला एक सांगा की इथे भाजपने सपोर्ट केलाच होता अमित ठाकरेंना की आम्ही खुला सपोर्ट करतोय आणि आत्ता भाजपने तुम्हाला सुद्धा सपोर्ट ॲज अ महायुती कॅन्डिडेट म्हणून केलेला आहे, पण तुम्हाला वाटतं की खरंच त्यांचा सपोर्ट आहे? हां, सर्व पदाधिकारी हे आता कालच्या रॅलीत सुद्धा होते. आशिषजींशी सुद्धा बोललो. 1-2 दिवसात तेही रॅलीत येतील, कारण तेही एका मतदारसंघामध्ये उमेदवार आहे आणि उमेदवार असल्यावर त्याची वेळेची काय अडचण होते हे आत्ता आम्हाला लक्षात येतं. त्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे होते ते जसे आमचे राजसाहेबांचे संबंध आहेत तसेच संबंध या सगळ्या मंडळीचे होते आणि त्या संबंधातनं काही त्यांच्या इच्छा आणि प्रस्ताव त्यांनी सादर केले होते. पण आज त्यांचं म्हणणं असंच आहे की आपली जी महायुती आहे ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI यांची महायुती आहे आणि महायुतीचा उमेदवार निवडून देणं हे आमचं काम आहे. अशा प्रकारचं भारतीय जनता पक्ष आणि सगळ्याच नेत्यांनी आता जाहीर केलं आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे होतं वैयक्तिक नाती होती, आमची राजसाहेबांबद्दल चांगली नाती जी आजही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आता सगळं स्पष्ट झालं आहे आणि अखंड चारही पक्ष एकत्र येऊन आम्ही काम करू. तुम्ही या समीकरणाकडे कसं पाहता? म्हणजे महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, मनसे आहे आणि मनसेचे काही उमेदवार म्हणजे काही ठिकाणी ते महायुतीला सपोर्ट करतायत, ते स्वतः सुद्धा त्याच्या अगेन्स्ट उभे आहेत. ह्याकडे कसं बघता तुम्ही? तर मनसेनेची विचारसरणी आणि मनसेनेचं धोरण
हे थोडं विस्कळीत दिसतंय. एक ठिकाणी एक, दुसऱ्या ठिकाणी दुसरं, अशा प्रकारे आपण पक्ष म्हणून त्यांचं एक धोरण कुठे दिसत नाही. आणि मला असं वाटतं की ते पक्षाचे प्रमुख राजसाहेब आहेत, त्यांना ते स्वातंत्र्य आहे आणि त्यांना जो वाटतो तो निर्णय घेतात. या समीकरणाचा कुठेतरी तोटा का फायदा होईल तुम्हाला असं वाटतं का महायुतीला तर किंवा मतदारसंघात? काही मतदारसंघामध्ये होऊ शकतो, काही मतदारसंघामध्ये तोटा होईल, काही फायदा होईल. बरं, शिवसेनेने फक्त 80 जागांवर का म्हणजे ते सेटल झाले, म्हणजे का तयार झाले, का तेच ठरलं होतं फक्त 80 सीट शिवसेनेचे? नाही, आता हे पक्ष नेतृत्वाचे निर्णय आहेत, त्यावरती मी काही बोलणं. फक्त आमची इच्छा हीच आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे पुनश्च एकनाथजी शिंदे झाले पाहिजे. आता असं म्हणत होते की शिवसेने कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना असंच वाटतं की एकनाथ शिंदे सीएम व्हावेत, पण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जो कोणी सीएम होईल महाराष्ट्राचा त्याला सगळ्यांचा सपोर्ट असेल. त्यांनी हे नाही म्हटलं की एकनाथ शिंदेच पुन्हा होतील. यावर तुम्ही काय म्हणाल? हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. आणि शिवसेनेचे आमदार इच्छा हीच व्यक्त करणार की शिंदेसाहेब झाले पाहिजे. ही भावना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. समजा जर काही वेगळं झालं तर तुमची भूमिका काय असेल? शेवटी आम्ही बांधील पक्षाशी आहोत, आम्ही पक्षाच्या विचाराशी आहोत. आम्ही कुठल्या वैयक्तिक एक कोणी काही म्हणतं त्या विचाराशी नाही. त्यामुळे पक्षाचे नेते जो निर्णय देतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. बरं, फुटीनंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे, ह्याकडे कसं बघता? कारण खूप सारे कोॲलिशन झाले आहेत, खूप सारे पार्टीज इन्व्हॉल्व्ह झाले आहेत, रिजनल पार्टीज बरोबर नॅशनल पार्टी सुद्धा इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. त्याला फूट म्हणतात आम्ही, आपल्याला याला बंड म्हणता येईल. पण त्याचं कारण असं आहे की आमची पहिली आम्ही जी 2019ला निवडणूक लढवली ती शिवसेना भाजप महायुती म्हणून लढवल्यानंतर अपेक्षा ही होती की महायुतीचाच साधारणतः मुख्यमंत्री होईल, पण तसं काही झालं नाही. जे उमेदवार किंवा जे मुख्यमंत्री झाले ते महाविकास आघाडी म्हणून झाले. अर्थात हे कोणालाही किंवा कुठल्याही शिवसेनेच्या आमदाराला आवडलेलं नव्हतं. ह्याला सगळ्यांचाच विरोध होता. पण शेवटी पक्षप्रमुख हेच मुख्यमंत्री होत आहेत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी शांतपणे तोही निर्णय पचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे असं लक्षात आलं की या महाविकास आघाडीमध्ये मान्य शिवसेना प्रमुखांच्या विचारांची पायमल्ली होते. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर ज्या कम्युनिस्टांना विरोध केला, ज्या काँग्रेसला विरोध केला, ज्या समाजवादीला विरोध केला, त्या सगळ्या मंडळींना अंगा खांद्यावर खेळवण्याचं काम हे उद्धवसाहेब करतायत की काय, अशा प्रकारचं एक चित्र दिसलं. आणि मग कुटुंब प्रमुखांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की आपली दिशा चुकते. आपण बाळासाहेबांचे विचार, अटलजींचे विचार हे सगळं बाजूला सारून एका वेगळ्या मार्गाने जातोय, वेगळा प्रवाहात जातोय. पण त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही. पण शेवटी आम्ही जे आयुष्यभर व्रत घेतलं ते हेच आहे की बाळासाहेबांच्या विचारासाठी काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण आपण ते विचार कधी सोडायचं नाही. कारण त्या विचाराने प्रेरित होऊनच आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे एखाद्या कुटुंबात एखाद्या कुटुंब प्रमुखाने जर अशा प्रकारची कुटुंबाला मान्य नसणारी भूमिका घेतली तर कुटुंबामध्ये सुद्धा 2 भाग होतात, 3 भाग होतात, सख्खे भाऊ वेगळे होतात. त्यामुळे हे जे झालं आहे हे समोरून शिवसेना प्रमुखांची विचाराची पायमल्ली झाल्यामुळे झालं. बंडखोरी होणं म्हणजे गरजेचं होतंच, ते अवॉइड करता आलं असतं का, की ते किती योग्य आहे राजकारणासाठी? आमची सगळ्यांची इच्छा होती. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, जी काँग्रेस माझ्या पक्षाची झाली तर मी दुकान बंद करीन एवढ्यापर्यंत येऊन सांगितलेल्या काँग्रेसला आपण अंगा खांद्यावर खेळवतोय, वाढवतोय.
ज्या शरद पवारांनी बाळासाहेबांना राजकीय शत्रू मानलं आणि संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, ते शरद पवार दिवसेदिवस शिवसेना संपवत आहेत. ज्या कम्युनिस्टांना संपवण्यासाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान केलं, अनेक शिवसैनिकांनी स्वतःची आहुती दिली, ते कम्युनिस्ट दिसत होते, समाजवादी पार्टीचे लोक दिसत होते. हे असह्य होतं सगळं. आणि मग आम्ही ह्या आमच्या ज्या भूमिका आहेत त्या वेळोवेळी उद्धव साहेबांना सांगितल्या. काही फरक होत नव्हता. म्हणून मग शेवटी कुटुंब का विभागली जातात? एखादा कर्ता पुरुष कुटुंबाचा प्रमुख ज्या वेळेला इतर सदस्यांचा काहीच ऐकत नाही आणि मनमानी करतो, त्यावेळेला कुटुंबसुद्धा विभागली जातात. आणि मला असं वाटतं शिवसेना एक कुटुंब होतं, ते मूळ विचारांपासून दूर जातं आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र या कुटुंबाची विभागणी ही अटळ होती. जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली तेव्हा आपण अगदीच त्यांच्या सपोर्टमध्ये नव्हतात, पण त्याच्यानंतर आपण त्यांना सपोर्ट केलं, तर असं का? आम्हाला हे बंड त्यावेळेला वाटलंच नव्हतं किंवा माहिती नव्हतं. पण एक शाखा प्रमुख म्हणून किंवा सामान्य शिवसैनिकांचे जे आमदार झाले होते त्यांच्यामध्ये मोठी एक खदखद होती की नाही, ह्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, हे कुठेतरी इथेच थांबलं पाहिजे. राष्ट्रवादीला किंवा शरद पवारांना आयुष्यभर बाळासाहेबांनी विरोध केला, ते आज शिवसेना संपवत आहेत, विचार संपवत आहेत. काहीतरी झालं पाहिजे ही भावना आम्हा सगळ्या सामान्य शिवसैनिकांचे जे आमदार झाले त्यांची होती. आणि म्हणून ज्या वेळेला कळलं आहे की काहीतरी अशाच प्रकारचं निर्णय घेतला जातो, त्यावेळेला आम्ही त्याच्यात सामील झालो. आता हे जे बंडखोरी झाली, मग कोॲलिशन झाले, तर कुठेतरी जे मतदार आहेत, जे मत देतात, त्यांना हे माहीत नसतं की आम्ही ज्यांना मत देतोय ते त्या पक्षात राहतील की नाही उद्या. तर हा कुठेतरी अपमान नाही आहे का मतदारांचा? तो पहिला कोणी केला? शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुती म्हणून आम्ही घराघरात गेलो, मतदारांची मतं मागितली. महायुतीचाच मुख्यमंत्री हवा म्हणून लोकांनी मतदान केलं आणि महाआघाडीचं दुसरं एक बुजगावनं उभं करून आपण जर सगळे तिकडे गेलो तर पहिला अपमान मतदारांचा कोणी केला? विचारलं का आम्ही मतदारांना की आम्ही आता ही महाआघाडी तयार करतोय जिच्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं कुठेही जागा नाही, थारा नाही, त्याच्यामध्ये आम्ही जातोय की ते स्थापन करतोय? हे कोणी विचारलं मतदारांना? नाही विचारलेलं. मनमानी झालेलं आणि मतदारांच्या विचाराच्या विरुद्ध झालेलं. आणि सगळ्यात मोठा अवमान मतदारांचा हा त्या दिवशी झाला ज्या दिवशी आम्ही महायुती सोडून महाआघाडीत गेलो. कारण मतदान महायुतीला झालं होतं. मग अपमान कोणी केला? आम्ही कसा अपमान केला? आम्ही ती केलेली चूक सुधारली आणि महायुतीचे पुन्हा मुख्यमंत्री, ज्याला मतदान 2019ला केलं होतं ते केलं. आपण पाहतो की खूप सारे डिफेक्शन झाले, म्हणजे खूप सारे पक्ष एक सोडून मग दुसऱ्या पक्षामध्ये गेले, किंवा असं आपण पाहायला मिळते की या पक्षामधून मला मिळत नाही आहे जागा तर दुसरे पक्ष जॉईन केलं. हे वाढलंय का की हे पूर्वीपार होतं पण आत्ता खूप जास्त झालं आहे आणि ह्याचाच पुन्हा मतदारांसाठी योग्य आहे का? हे एक खरं आहे की विचारावर ठाम राहणं आणि नेतृत्वावरती विश्वास ठेवणं ही खरं काळाची गरज आहे. बऱ्याच वेळेला अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यावरती त्याला असं वाटतं की माझ्यावर अन्याय होतोय. मी परिश्रम घेतले, मी सगळं काही पक्षासाठी केलं आणि कोणीतरी नौका एखादा आणून उभा केला जातो, जो आदेश बांदेकरच्या रूपाने माझ्या इथे केला होता. 30-35 वर्ष काम केल्यानंतर जर बाहेरचा कोणीतरी येऊन उभा केला तर बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला सांगितलं अन्यायाविरुद्ध लढा. आणि तो अन्याय सर्वसामान्य जो आमच्यासारखा शिवसैनिक आहे तो सहन करत नाही, जो यावेळी आम्ही सहन नाही केला की नाही मी काम करतोय, कोणी प्रेशर किती आणो मी निवडणूक लढवणार, कारण आशीर्वाद जनार्दनाचे आहे. त्यामुळे नेमकं कोणी का या पक्षातनं त्या पक्षात गेले बघावं लागेल आणि त्यानंतरच त्यांच्यावरती बोलणं आपल्याला योग्य ठरेल. बरं, आपण पाहिलं की आता खूप सारे लोक म्हणजे मंत्री एकमेकांना अपशब्द वापरत आहेत. जसं खोतांनीच म्हणाले की महाराष्ट्राचा चेहरा बदलला आहे, शरद पवारांचा चेहरा आहे. तर कुठेतरी तुम्हाला वाटते का की पातळी घसरत चालली आहे, अवमान खूप होतोय? महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे
आम्हाला बाबासाहेबांचा, छत्रपतींचा इतिहास आहे. आणि मग हा इतिहास लढाया झाल्या, लढाया अनेक जिंकल्या. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, पण या घटनेत सुद्धा प्रत्येक शब्द आदराचाच आहे. त्याच्यात कुठे कुठल्या जाती, धर्माचा, पंथाचा, व्यक्तीचा कुठेही अनादर केलेला आपल्याला दिसत नाही. त्यामुळे छत्रपतींची लढाई आम्ही लढत असू तर स्वतःच्या पराक्रमाची तलवार चालवावी. शब्दात काहीतरी असंस्कृत शब्द वापरून कोणा समोरच्याचा अवमान करणं, मला असं वाटतं ते योग्य नाही, करू नये. शेवटी प्रत्येकावरती कुठले संस्कार झालेत त्यानुसार त्यांची ती भाषा येते. बरं, योगीजी म्हणाले बटोगे तो कटोगे महाराष्ट्रात येऊन, त्याचा अजित पवारांनी विरोध केलाय. तुमचं काय मत आहे याच्यावर? ही सगळी मोठी माणसं आहेत. आम्ही अगदी साधा कार्यकर्ता आहे. मी आजही झेंडा बांधायला जातो. मी आजही जर त्या भिंती रंगवायच्या असतील तर भिंती रंगवायला गेलो असतो. फार मोठं वैचारिक काही मत मांडावं. या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, विधानाबद्दलही मोठमोठी मंडळी आहेत, त्यांची विधानं येत राहतात. मला हेच वाटतं की सुसंस्कृतपणा असावा, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असावा. आम्ही जे बोलतोय त्याच्यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. मलाही आता बोलता आलं असतं ना, खूप बोलता आलं असतं. माझ्यावरती एवढे मोठे प्रेशर, एवढ्या मोठ्या सगळ्या, पण शेवटी ते त्यांचं काम करतात, आपल्याला आपलं काम करायला हवं. मी मतदारांना काय हवं आहे ते करतोय. राजकीय जे मोठमोठे पुढारी असतात ते पक्षाला कशाचा फायदा होईल ते बघतात. तुम्हाला काय वाटतं की या ज्या योजना आल्या, लाडकी बहीण योजना झाली, अनेक योजना झाल्या, 5 टोल नाकेवर एक्झिट पॉईंट्सवर माफी दिली, तर ह्या सगळं वोटर्ससाठी करण्यात आलं होतं का? की इलेक्शन येत आहे, आपण वोटर्सना जरा खुश करूया म्हणून? असं आहे की एकनाथजी शिंदे हा अतिशय तळागाळातून आलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री झालेले असे पहिले मुख्यमंत्री आहेत असं माझं मत आहे. त्यांना लोकांच्या अडचणी माहिती आहेत, लोकांची दुःख माहिती आहेत, नेमकी कशासाठी किंवा कुठल्या वर्गासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे. म्हणून वेगवेगळ्या योजना आणल्या. ह्या योजना नव्हत्या का? तर महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना गेल्या 70 वर्षात आल्या, पण यापैकी कुठल्याही योजनेचा फायदा हा सर्वसामान्य कुटुंबाला झाला नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचा आदर व्यक्त केला पाहिजे की ठीक आहे, योजना करताना त्याचा फायदा तोटा हे बघून केलं, हे विरोधकांना म्हणणं साहजिक आहे. पण एक कुटुंब उभं राहतं आहे, जो एक तळागाळातला माणूस आहे, तो छोट्याशा सरकारने जो काही हात दिला आहे तळागाळातल्या माणसाला, त्यामुळे एक ते कुटुंब सुस्थितीत यायला मदत होती. हा एक उदात्त हेतू हा लक्षात ठेवला पाहिजे. त्याची रक्कमही वाढवण्यात आली आहे. तर नाही, पुन्हा मला ते असं वोटर्ससाठी- वाटतं बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ह्या घटनेमध्ये खास हीच भावना होती, जो तळातला माणूस आहे त्याला हात द्या आणि तुमच्या लेवलला त्याला आणा, तुमच्या बरोबरीला त्याला आणा. आणि ह्या ज्या सगळ्या योजना आहेत, ह्या योजनांचा उद्देशसुद्धा तोच आहे, तळागाळातल्या माणसाला एका समांतर रेषेवर आणून सगळ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि जगता यावं. बरं, माहीममध्ये मराठी वोटर्स खूप जास्त आहेत आणि आता हा जो तिरंगी लढा आहे, सगळे रिजनल पार्टीज आहेत, तर कुठेतरी मराठी जे वोटर्स आहेत ते विभागले जातील का? आणि ह्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा आहे का तोटा आहे? जातीय समीकरणं मांडून निवडणूक मी कधीच लढलो नाही. मी सगळ्या जाती धर्मात पक्षात आहे. अन्य पक्षांचे माझे जे आपण विरोधक समजतात तेही माझ्याकडे येतात आणि मी त्यांनाही मदत करतो. लोकांना काय लागतं? लोकांना आपल्याला सहज मदत करणारा 365 दिवस आपल्यासाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी लागतो. आणि म्हणून माझी अशी भावना आहे, या सगळ्यांमध्ये मी सहज भेटणारा, सहज लोकांना वेळ देणारा असा लोकप्रतिनिधी आहे. मला कुठल्या जाती धर्म पंथाचा काही फार मोठा फरक पडेल असं मला वाटतं. कारण मी काम करताना ते कधीच लक्षात आणलं नाही. जो माझ्याकडे आला, जो गरजवंत म्हणून आला, तो कुठल्या जाती धर्माचा आहे मी कधीच बघितलं नाही. आणि त्यामुळे सर्व जाती धर्माची लोक ही मला यावेळेला मतदान करतील, आशीर्वाद देतील अशी भावना आहे. त्याचा काही परिणाम नाही होणार नाही नाही, काय मराठी वोटर्स काय नाही. वर? बरं, MVNA जे 5 गॅरंटीज डिक्लेअर केल्या त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? की ते म्हणजे आधी त्यांनी विरोध केला की महायुतीने कशाला स्कीम्स आणल्या, पण अगं हे
महायुतीचंच म्हणणं आहे. तुम्ही याकडे कसं बघता? करून दाखवणं आणि करतो म्हणून सांगणं याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. यापूर्वी अनेकांनी काही करतो म्हणून सांगितलं, पण हे करून दाखवलेलं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं जनतेचा विश्वास हा करून दाखवण्यावर आहे. कोण काय करेल, कोण कोणाला बंगले देईल, ही सर्वसामान्याची इच्छा नाही. ही फक्त घोषणाबाजी असते. आज महायुती सरकारवरती लोक खुश आहेत. बरं, जर भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाची व्याख्या सारखी आहे का दोन्ही पक्षांची? बघा, आपण घरात सत्यनारायण घालतोच. त्या सत्यनारायणामध्ये कोणी 1 भटजी आणतं, कोणी 10 भटजी आणतं, कोणी अखंड सत्यनारायणाचा स्रोत गातं, कोणी अर्धवट गातं. शेवटी तो सत्यनारायण करणं ही जी भावना आहे, हीच भावना आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या व्याख्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी उद्दिष्ट एकच आहे. ह्यालाच अनुसरून आहे की जय श्रीरामाचा कुठे गैरवापर होतोय का असं वाटतंय का तुम्हाला? कारण आपण खूप सारे केसेस बघितल्या जिथे या बेसिसवर थोडेसे मारामारी आपण बघायला मिळते. हल्लीच मुंबईमध्ये एक बॉम्बे हॉस्पिटलच्या बाहेर एक वरिष्ठ नागरिक जेवण देत होते. त्यांनी एका महिलेला सांगितलं की आधी नारा दे जय श्रीरामाचा, मगच तुला जेवण देईल. हे इथवर येऊन पोहोचलंय. ह्यावर काय सांगाल? आणि खूप ठिकाणी आपण बघितले की तुम्ही नारे द्या. मला असं या गोष्टीवर विश्वास पण नाही आणि मला वाटत नाही. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या आणि आपापल्या धर्माचा जयघोष करणं हा त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी कोणावर तरी माझं काही लादणं ही लोकशाही नाही, ती हुकुमशाही झाली. आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या धर्माचा, आपल्या आदरणीय व्यक्तींचा मान सन्मान राखला पाहिजे. आणि तो इतरांनी राखावा म्हणून जबरदस्ती करणं नाही. आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की याचे फायदे तोटे किंवा ते का म्हण, पण तू म्हणायलाच पाहिजे. मला असं वाटतं हे लोकशाहीला काही योग्य नाही. बरं, महेश सावंतजी म्हणाले की सरवणकर आहेत नाही आहेत त्यांना मदतच होणार आहे. नाही, महेश पण माझ्याबरोबरच काम करायचं अनेक वर्ष. महेश सावंतांबरोबर जे आत्ता शाखा प्रमुख आहेत हे सुद्धा मी विभाग प्रमुख असताना सगळे नियुक्त केलेले आहेत. चांगले संबंध आहेत आमचे. मला असं वाटतं की घरामध्ये 2 कुटुंब झाली का प्रत्येकजण आपलं कुटुंब चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तो त्यांना अधिकार आहे, त्यांनी निवडणूक लढवावी. महायुतीचा उमेदवार म्हणून मी लढवतोय. वैयक्तिक कोणावरती टिप्पणी करणं त्यापेक्षा मी काय काम केलं आहे हे लोकांना सांगणंच गरजेचं आहे आणि ते मी करतोय. मग एक शेवटचा प्रश्न आहे. मनसेचं म्हणणं आहे की ते जर गरज लागली तर महायुती बरोबर ते कोॲल्युशन करतील. तर ह्याचा शिवसेनेवर फरक पडेल का? आता हे निवडणुकीनंतरचं आहे का निवडणुकीतलं आहे यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. निवडणुकीनंतर आलेल्या आमदारांची संख्या आणि त्याला भासणारी गरज ही लक्षात घेऊन जर ते काही म्हणत असतील तर शेवटी निवडून आलेला प्रत्येक आमदार हा सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा असतो. आता जर निवडून त्यांचा आलाच तर त्याचंही महत्त्व वाढेल. पण यापूर्वी किती आमदार होते आपण पाहिले. त्यामुळे त्यांच्या आमदार संख्येवरती त्या पक्षाचं हे महत्त्व असतं. मग ह्याचा कुठे CM पोस्टसाठी कुठे काही परिणाम? मी आता किती येत आहेत काय ते बघूया पहिले आणि त्यानंतर बघ हे सगळं आपल्याला बोलता येईल. आमदार तर आले पाहिजेत. तुम्हाला वाटतं की त्याचे आमदार येणार नाही त्यांचे? आता यापूर्वी किती होते. त्यामुळे आमदारांची संख्या त्यावरती त्या पक्षाचं CM बनवण्यासाठीचं महत्त्व हे साधं समीकरण आहे. मनसेला यावेळेस वाटतं की ते सगळे त्यांचे सीट्स आरामात जिंकून येते. हा उभा राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हेच वाटतं की आपण सहज निवडून येऊ, काम न करता निवडून येऊ, अशा प्रकारचं वाटतं. त्यामुळे त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा द्यायला पाहिजेत. मतदारही देतात. आपल्या दारात उभा राहिलेल्या माणसाला आपण त्याचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांचं शुभेच्छा दिल्या पाहिजेत. थँक्यू सो मच सर फॉर युअर टाईम. थँक्यू.